श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, पैशाची खूप चणचण भासतीये. घरात पैसाच टिकत नाही. खूप मेहनत करताय, रात्रीचा दिवस करताय, परंतु घरामध्ये लक्ष्मीच येत नाही. जी काही लक्ष्मी येते ती लक्ष्मी कुठे येते, कशी जाते, काहीच कळत नाही. अक्षरशः घर घेण्यासाठी, जमीन घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी किंवा कुठेतरी उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी कर्ज पाणी काढले होते, ते कर्जाचे हप्ते सुद्धा जात नाहीत. खूप मेहनत करताय. घरातील अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण मेहनत करतोय, तरीही पैशाची जी काही चणचण आहे ती चणचण काही कमी होता होईना झाली. अक्षरशः डबल काम करताय, नोकरीही करताय, उद्योग व्यवसायही करतात, तरीही काहीच फायदा होत नाही. उलट जे काही छान चालू होतं ते डबघाईला जायला लागलेलं आहे. घरामध्ये अचानकपणे दुखणी येत आहेत. मुलांचे आता पुढे ॲडमिशन आहेत. ताई, घरामध्ये जे काही कर्ज आहे, रेशन आहे, ते सर्व संपलेलं आहे. कर्जाचे हप्ते जायना झाले. अक्षरशः गाडी घोडं जे काही घेतलेलं आहे, घरदार, ते विकण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. जे काही सोनं नाणं होतं ते सुद्धा विकलेलं आहे किंवा बँकेमध्ये गहाण आहे. अशी जर वेळ तुमच्यावरती सुद्धा जर आली असेल तर समजून जा, आजचा हा उपाय खास तुमच्यासाठी आहे. 1001% सांगते, तुमच्या जीवनामध्ये जी काही पैशाची चणचण होती किंवा जे काही पैशाची त्रुटी होती, जी काही कमतरता होती, हा उपाय केल्याच्या नंतर ना तुमच्या आयुष्यामध्ये पैशाची चणचण राहणार नाही. तुम्हाला पैशाची चणचण भासणार नाही. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. फक्त उपाय करताना खूप पॉझिटिव्हली उपाय करा. मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून उपाय करा. मनामध्ये साशंकपणा अजिबात ठेवू नका. थोडीशी सुद्धा पालशंकेची चुकचुकू देऊ नका. इतका छान लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, म्हणजेच आकर्षित करण्याचा, पैसा आकर्षित करण्याचा, पैसा खेचण्याचा आज मी उपाय सांगणार आहे. आता हा उपाय सांगणार आहे. उपाय सांगण्यापूर्वीच तुम्हाला सांगते, उपाय करायचा आहे. उपायाबरोबर जो काही कामधंदा, उद्योग व्यवसाय करत आहात तो सुद्धा जोमाने करायचा आहे. नाहीतर ताई, मी उपाय केला आहे, हातावर हात देऊन बसलो तर मग माझ्या घरात पैसा येईल का, असं होणार नाही. पहा, कोणतीही गोष्ट जर करायची म्हटलं तर त्यासाठी तुम्हाला मेहनती करावी लागणार आहे. आता जेवण करायचं आहे, तो घास तोंडात टाकल्याच्यानंतर ज्यावेळेस चावाल त्यावेळेस पोटात जाणार आहे, तेव्हाच पोट भरणार आहे. फक्त तुम्ही जेवण केले त्याकडे पाहत बसले की हो आता माझे पोट भरेल, असं होणार आहे का? नाही. ते घास तोडावा लागणार आहे, तोंडामध्ये टाकावं लागणार आहे, चावावं लागणार आहे, गिळून नंतर ना ते पोटामध्ये जाणार आहे, तेव्हा तुमचं पोट भरणार आहे. सांगण्याचं तात्पर्य फक्त माझं एवढंच आहे की तुम्हाला पैसा पाणी कमवायचा आहे तर तुम्हाला मेहनत ही करायची आहे. आणि ज्याची मेहनत करण्याची ताकद आहे, ज्याच्याकडे मेहनत करण्याची उमेद आहे, त्यांनीच हा उपाय करा. उपाय खूप साधा, सोपा आणि अनुभवसिद्ध असा उपाय आहे. 1001% अनुभव देणारा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला गुरुवार, शुक्रवार, रविवार, मंगळवार किंवा पौर्णिमा या दिवशी जर केला तर अतिशय उत्तम. कारण हे सर्व जे दिवस आहेत ते लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्यासाठी, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मी मातेला समर्पित असे हे उपाय आहेत. आणि या दिवशी जर तुम्ही हे उपाय जर केले तर निश्चित लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये येऊन पाणी भरेल. तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच चणचण भासणार नाही. तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. कितीही काटकसरीचे जीवन जरी तुम्ही जगत असाल तरीही त्या काटकसरीमधून कसं जीवन जगायचं किंवा कसा रुपया तुमच्या घरामध्ये येईल याचं तंत्र या उपायामध्ये आहे. उपाय सांगणारच आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर उपाय कधी करायचा हे मी सांगितलं. तर आता काय करायचं, तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक टिश्यू पेपर किंवा सफेद रंगाचा एक पेपर घेतला तरी चालेल, पण मी तर म्हणेन टिश्यू पेपरच घ्या. हा पहा, टिश्यू पेपर प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. वेट वाईप्स घ्यायचे नाही, तर कोरडा जो टिश्यू पेपर येतो तो टिश्यू पेपर तुम्हाला या उपायासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर ना एक हळकुंड, आता हळकुंड ज्याची हळद आपण बनवतो असं हळकुंड जे असतं ते घ्यायचं. पूजेच्या साहित्याच्या दुकानात किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळतं. फक्त घेताना एक काळजी घ्यायची की त्याला कुठेही कीड वगैरे लागलेली नाही, व्यवस्थित असं आहे ही काळजी घ्या. कारण हळकुंडाला, हळदीला पटकन कीड लागते, म्हणून ते व्यवस्थित पाहून घ्या.
त्यानंतर लसणाच्या 2 पाकळ्या तुम्हाला घ्यायच्या आहे. व्यवस्थित लसूण कांडी पहा, व्यवस्थित ज्या कुठेही कोमेजलेल्या नाही किंवा थोड्याशा अशा म्हणजे सुकलेल्या वगैरे नाही, अशा व्यवस्थित 2च पाकळ्या तुम्हाला लसणाच्या या उपायासाठी घ्यायच्या आहे. या पाकळ्यांची तुम्हाला साल काढायचं नाही, साली सहित 2 पाकळ्या घ्यायच्या आहे. एक लसणाची कांडी पूर्ण गड्डी असते माहिती आहे ना, लसणाचं पूर्ण एक हे असतो, त्या लसणाच्या याच्यामधला कुडीमधला 2च पाकळ्या तुम्हाला काढून लसणाच्या या उपायासाठी घ्यायच्या आहेत. आता काहींना तेही नाही समजणार. आता ही लसणाची कुडी आहे, एकदम छोटी आहे, तर याच्यामधील हे पहा, ह्या अशा प्रकारच्या 2 पाकळ्या तुम्हाला, ही एक आणि अजून एक, ह्या अशा 2 पाकळ्या तुम्हाला या कुडीमधील, लसणाच्या कुडीमधील घ्यायच्या आहे. पूर्ण कुडी घ्यायची नाही, तर या 2 पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता काय करायचं, आता हा जो टिश्यू पेपर घेतलेला आहे, हा टिश्यू पेपर, हे हळकुंड आणि या 2 पाकळ्या या एका प्लेटमध्ये ठेवा. स्वच्छ हातपाय वगैरे धुवा, तुमच्या देवघराच्या समोर बसा आणि एखाद्या पाट्यावरती, एखाद्या चौरंगावरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम हा टिश्यू पेपर आहे असंच ठेवायचा आहे. 4 घड्या आहेत टिश्यू पेपरच्या, आहे असंच ठेवायचा. त्यावरती सर्वप्रथम हळकुंड ठेवायचं. त्या हळकुंडावरती तुम्हाला या ज्या 2 लसणाच्या पाकळ्या तुम्ही घेतलेल्या आहेत त्या पाकळ्या ठेवायच्या आणि त्यानंतर या पाकळ्यांवरती तुम्हाला हळदी आणि कुंकू हे जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे, व्हायचं आहे. वाहताना प्रथम तुमच्या कपाळाला हळद लावायची, नंतर कुंकू लावायचं. तसंच याच्यावरती सुद्धा हळकुंडावरती आणि या लसणाच्या पाकळ्यांवरती सर्वप्रथम हळद टाकायची आणि त्यानंतर कुंकू अर्पण करायचं. थोडेसे 2-3 दाणे तांदळाचे म्हणजे अक्षदा स्वरूप तांदूळही यावरती चिमूटभर अर्पण करायचं. त्यानंतर काय करायचं आहे, कापूर, भीमसेनी कापूर, आपल्या सर्वांकडं भीमसेनी कापूर असतो. फक्त आणि फक्त एक भीमसेनी कापडाचा तुकडा तुम्हाला या साहित्यावरती ठेवायचा आहे. ह्या साहित्यावरती ठेवलात की त्यानंतर काय करायचं आहे, ह्या साहित्यावर ठेवून याची एक पुडी तयार करायची. आता हे साहित्य याच्यामध्ये आहे, समजा हे साहित्य मी याच्यात ठेवलं, तर याची एक खाऊची पुडी जशी असते त्या पद्धतीची एक पुडी तुम्हाला या टिश्यू पेपरची तयार करून घ्यायची. हे पहा, ही झाली एक पुडी. आता ही झालेली पुडी काय करायची, तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायची आणि हातामध्ये ठेवून फक्त आणि फक्त माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचं तुम्हाला 51 वेळा स्मरण करायचं आहे. 108 वेळाही करू शकता, परंतु कमीत कमी 51 वेळा, जास्तीत जास्त तुम्हाला जितका हवा आहे तितक्या वेळा जरी स्मरण केलं तरीही चालतं. त्यामुळे ही जी कुडी आहे किंवा ही जी पुडी आहे, ही पुडी अभिमंत्रित होते आणि ही अभिमंत्रित झालेली पुडी ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात, दिवसभरामध्ये कधी जरी केला तरी चालेल, अगदी रात्री झोपेपर्यंत कधीही करा. फक्त तुमच्या घरामध्ये तुम्हाला पिरियड, सूतक आणि विटाळ असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. हा उपाय केला की दिवसभर, समजा दिवसा करताय तर दिवसभर तुम्हाला ही जी पुडी आहे तुमच्या देवघरामध्येच ठेवायची. तिला धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची. थोडंसं अत्तर असेल तर थोडंसं अत्तर लावायचं आणि पुडी देवघरात ठेवायची. समजा रात्री उपाय करते तर रात्री सुद्धा तेच करायचं. उपाय करायचा, पुढे आपल्या स्वामीच्या मूर्तीच्या समोर किंवा महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्या फोटोच्या समोर ही पुडी ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात व्यवस्थित स्नान वगैरे करायचं. धूप, दीप, अगरबत्ती या पुडीला ओवाळायची आणि तिथून ती पुडी उचलायची. जेथे तुमच्या घरामध्ये तुमची तिजोरी आहे किंवा जेथे तुम्ही पैसे ठेवता अशा ठिकाणी तुम्हाला ही जी पुडी आहे ती ठेवून द्यायची आहे. आता पहा ताई, आमच्या घरामध्ये पैसाच नाही आहे म्हणून तर आम्हाला हा उपाय करायचा आहे. मान्य आहे, तुम्हाला पैशाची चणचण आहे, तुमच्या घरात पैसाच नाही, परंतु जास्त नाही, 5 रुपये, 10 रुपये किंवा एखादा कॉईन तरी तुमच्या घरामध्ये निश्चित असतो. तुमच्या पर्समध्ये असेल, तुमच्या पॉकेटमध्ये असेल किंवा तुमच्या म्हणजे तुम्ही जिथे कुठे ठेवता, तुमच्या घरात कपाटामध्ये असेल, तुमच्या तिजोरीमध्ये जिथे कुठे असेल, एखादी नोट असेल, एखादा कॉईन असेल, त्या कॉईनवरती तुम्हाला ही जी पुडी आहे ती या पद्धतीने अशी खाली कॉईन आणि कॉईनवरती ही पुडी ठेवायची आहे. आणि ही पुडी आणि तो कॉईन तुम्हाला 1.25 महिना म्हणजे 43 दिवस तेथून हलवायचा नाही. कितीही चणचण भासू द्या, आज तुम्हाला खायला घरामध्ये काहीच नाही, त्या नोटीवरतीच आलेला आहे, तरीही ती नोट हलवायची नाही. ती नोट आहे तिथेच ठेवायची. कसंही ॲडजस्ट करायचं, परंतु ती नोट हलवायची नाही. मी तुम्हाला सांगते, हा उपाय केल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये चणचण येणारच नाही. परंतु तरी जरी आली तरी माता लक्ष्मीला जर तुमचं सत्वच पाहिजे असेल, तरीही चणचण आली तरीही ती नोट घ्यायची नाही. तुम्ही काही करा, भात उकडून खा, काही खा, परंतु ती नोट घ्यायची नाही. त्यानंतर
हा उपाय केल्याच्या नंतर काही तासांमध्ये तुम्हाला कामाच्या अशा संधी चालून येतील की तुम्ही स्वतःहून नवल कराल की अरे बाबा, मी एवढे हातपाय मारत होतो, एवढा प्रयत्न करत होतो, तरीही मला काम मिळत नव्हतं. गेलेली नोकरी सुद्धा परत मिळेल. त्याचप्रमाणे कुठून तरी कामाच्या वेगवेगळ्या नवीन संधी चालून येतील. तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित छान चालायला सुरुवात होईल. तुमच्या कर्जाचे हप्ते सुद्धा हळूहळू फिटायला सुरुवात होईल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. आणि घरात आलेली लक्ष्मी ही पटकन घराच्या बाहेर सुद्धा जाणार नाही, स्थिर रूपाने हसत खेळत तुमच्या घरामध्ये वास करेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. आता ताई, ही पोटली कधी बदलायची? तुमचे 43 दिवस कंप्लीट झाले त्यावेळेस तुम्ही ही पोटली बदलू शकता, किंवा 43 दिवस पूर्ण होऊनही तुमची समस्या काही मिटली नाही तर ती पोटली कंटिन्यू तशीच ठेवा. 1001% 43 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अनुभव येतो. परंतु तरीही नाही झाला तर तुम्हाला काय करायचं, ही पोटली तशीच ठेवायची. जेव्हा तुमच्या घरात हा तुमच्याकडे रुपया आहे, तुमच्या घरात रुपयात येईल किंवा 2 रुपये येईल किंवा 1000, म्हणजे एक्झाम्पल देते, किंवा 100-200 रुपये येतील, त्यावेळेस तुम्हाला ही पोटली, जर तुमची इच्छा असेल तर ही पोटली तुम्हाला त्यातून काढायची आहे, निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. आणि तो जो कॉईन आहे, हा कॉईन तुम्ही खर्चवू शकता, किंवा जी काही नोट आहे ती तुम्ही खर्चू शकता, किंवा ती नोट तशीच ठेवून पुन्हा नव्याने अशाच प्रकारची एक पुडी किंवा पोटली तयार करून त्या नोटेवरती ठेवू शकता. अजून एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे की रोज तुम्हाला काय करायचं आहे, रोज तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. धूपदीप अगरबत्ती ज्यावेळेस दाखवता त्यावेळेस ही पोटली जिथे कुठे ठेवलेली आहे तिथे सुद्धा धूपदीप अगरबत्ती दाखवायची. भले तुमचा उद्योग व्यवसाय छोटा मोठा कोणताही असो, तेथे जाऊन तिथे ठेवलेले आहे समजा तुम्ही, तर तेथे सुद्धा धूपदीप अगरबत्ती तुम्हाला या पुडीला आणि त्या नोटेला किंवा कॉईनला दाखवायची आहे. अशा पद्धतीने उपाय करून पहा. 1001% तुमच्या जीवनातील पैशाची कमतरता कमी होईल. तुमचे कर्जाचे हप्ते सुद्धा हळूहळू फिरताना तुम्हाला दिसेल. तुमच्या आयुष्यामधील जी काही पैशाची चणचण होती ती कमी होताना तुम्हाला दिसेल. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. निश्चित उपाय करा आणि इतरांनाही व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून काय होतं, ज्यावेळेस आपण ओरली सांगायला जातो त्यावेळेस छोट्या मोठ्या चुका होतात. म्हणून व्हिडिओ होता होईल तेवढे शेअर करत चला, जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये आनंद आला की त्याचं फळ तुम्हालाही मिळणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.